तर नमस्कार मैत्रिणींनो, गेल्या भागात म्हणजे पाठीमागच्या भागामध्ये आपण वेगवेगळे पार्ट कसे कट करायचे आणि एकाच म्हणजे पेपरवर पुढचा आणि पाठीमागचा पार्ट कसा कट करायचा ते पाहिले होतं. आता आपण कटोरी कशी वाढवायची हे पाहणार आहोत. तर कटोरी इथं आपली कटोरी आहे ना 8.5 म्हणजे 34ची कटोरी आहे इथं आणि ती आपल्याला 1.25 इंचाने वाढवायची आहे. तर प्रत्येक कटोरी साईजनुसार किती इंचाने वाढवायची हे वेगवेगळं मेजरमेंट असतं. 28 ते 34 आपण 1.25 इंचानं वाढवतो, 36 असेल तर 1.5 इंचानं वाढवतो, 36 पासून पुढे 1.5 इंचानं वाढवतो. तर त्याचं मेजरमेंट काढून मी मध्य काढून 1.5 इंचाचा मध्याचा हे करून असं काही पद्धतीनं जोडून घेतले. तर ही कटोरी जोडणं किंवा हे एकदम अशा गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत, त्याच्यानुसारच आपला ब्लाऊजचं फिनिशिंग ठरतं. योग्य कटोरी व्यवस्थित जमली किंवा कटोरी व्यवस्थित प्रमाणात आपल्याला कट करता आली आणि त्याचं फिनिशिंग चांगलं जमलं तरच आपलं सगळं काही जमतं. त्याच्यानंतर बाहीची कटिंग केली मी. बाहीची कटिंग पण एकदम सोपी आहे. छातीचं मेजरमेंट टाकलं, त्याच्यानंतर बाही लांबी जेवढी पाहिजे ते टाकलं आणि जशाच तसं काही केले, मेजरमेंट टाकून कटिंग करून घेतलेलं आहे. आता हे सगळे पार्ट आपण कटिंग करून तर घेणार आहे. तर याच्यामध्ये आता हे जे पेपर कटिंग आहे ते जसंच तसं अस्तरवर ठेवायचं, त्यानंतर चॉकने आखून घ्यायचं आणि मग कट करायचं. तर आता याच्यामध्ये कोणता कोणता पार्ट वाढवायचा आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती योगपट्टी. योगपट्टी 1/2 इंचानं वाढवायची दोन्ही बाजूनं, म्हणजे पूर्ण चौकोनी 1/2 इंचानं वाढवायचे आणि त्याच्यानंतर जो पुढचा पार्ट आहे ना तो सुद्धा 1/2 इंचानं वाढवायचा. जिथं आपण ज्या पार्टला आपण कटोरी जोडतो तो सुद्धा. मग मेजरमेंट अस्तरवर ठेवताना तो पार्ट 1/2 इंचाने पुढचा पार्ट आणि योगपट्टी 1/2 इंचाने वाढवायचं. हे अगदी व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं आहे. आता इथं आपण टक्स वगैरे काही कटोरीला मारले नाही. तुम्ही म्हणाल टक्स सांगितलंच नाही मारायचा किंवा टक्सचं मेजरमेंटच नाही सांगितलं. तर टक्स आपण कपड्यावर मारणार आहे, त्यामुळे मी इथं मारलेला नाही. तर आता हे जशाच तसे मी ठेवून घेते. तर तुम्हाला हे कटिंग सिरीज किंवा स्टिचिंगची सिरीज आवडते की नाही मला नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर ह्या पद्धतीने मी सगळं काही ठेवून घेतलेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा आणि असेच आपले व्हिडिओ चालू राहतील.